हॅलो गाईज. सो फायनली आम्ही निघालो आहे आमच्या या ऋषीच्या न्यू स्कूटीवरती आमच्या फर्स्ट रोड ट्रिपवरती. आम्ही चाललो आहोत लोणावळ्याला. आत्ता वाजले दुपारचे 3:15 आणि आम्हाला 2-2.5 तास लागतील लोणावळा पोचायला. सो चला आमच्यासोबत एका नवीन जर्नीला आणि बघू आम्ही तिथे काय एक्सप्लोर करतो आहे, कुठे फिरतो आहे, तुम्हालाही बघायला मिळेल. 2 दिवसासाठी चाललो आहेत. आज आहे वेनसडे, थर्सडे 2 दिवस राहणार आणि फ्रायडेला रिटर्न येणार. चला तर. हा जो समोर दिसतोय तो आहे माथेरानचा डोंगर. इथून बघताना असं लांबून वाटत आहे की तिकडे माथेरान असेल, पण तो माथेरानचा डोंगर आहे. आणि चला आता आपण पुढे जाऊया. तिथे आय गेस पाऊस पडतोय, वरती ढग आलेले दिसत आहेत. चला तर. निसर्गाची किमया बघा. डाव्या बाजूला पाऊस पडतोय आणि उजव्या बाजूला ऊन पडलेलं आहे. एकदम छान असं दिसतंय. एका बाजूला पाऊस धो चालू आहे वरती डोंगरावर आणि एका बाजूला लख्ख ऊन पडलेलं आहे. आता आपण पोचलो आहोत खोपोलीला. आता इथून आपल्याला पुढे जो आहे तो खोपोलीचा घाट चढायचा आहे आणि तिथून मग हार्डली 20-25 मिनिटावर आपण पोचू लोणावळ्याला. चला तर. अशी खतरनाक वळण होती. हा तर सगळ्यात मोठं वळण होतं वरती घाटावर चढताना. असं वाटतं की पूर्ण आपण ना पृथ्वीला जशी प्रदक्षिणा मारतोय की काय असा फील येतो. पण भारी वाटत होतं. पाऊस नाही आहे त्यामुळे पटापट आम्हाला जायला भेटतंय. चला. सो फायनली आम्ही आता हॉल्ट घेतला आहे. आम्ही आहोत आता खोपोली घाटामध्ये. इथून हार्डली 20 मिनिटावरती आम्ही पोचू लोणावळ्याला. सो आता चहासाठी ब्रेक घेतला आहे आम्ही. मांड्या कामातून गेल्यात दुखून. सो ऋषी पाऊस नाही आहे त्यामुळे पोचलो आम्ही लवकर. तसे अजून आपल्याला 20 मिनिटं लागतील रे. 15-20 मिनिटं ट्रॅफिकवर डिपेंड आहे. तसे आम्ही घेतला आहे चहा आणि गरम वडापाव. चला खातो आणि त्याच्यानंतर मग परत सुरू प्रवास. आता आपण वरती टॉपवर आलो. घाटाच्या खालून आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जातो आहे. ते आहे खोपोली आणि आपल्याला इथे सरळ जायचं आहे लोणावळ्यासाठी. तुम्हाला दाखवते इतकी मस्त विहंगम दृश्य दिसतंय बघा. आणि हा सरळ रोड जाईल आता आपल्याला लोणावळ्यासाठी. चला.
वरती तर आलेलो आहोत, खंडाळा सुरू झालेला आहे ऑलरेडी. आणि इथून ऑन द वे जाताना एक मस्त असं लांबून एक सुंदर असा धबधबा दिसला आम्हाला, म्हणून आम्ही म्हटलं की थांबूया आणि पटकन तुम्हालाही दाखवूया, कारण अंधार पडत चालला आहे आणि आम्हाला पोचायचं लवकर. हार्डली आता 5-10 मिनटं लागतील. ऑलरेडी आम्ही ऑन द वेवरच आहोत. तुम्हाला दाखवतो हा धबधबा, बघा कसा दिसतोय ते. आणि हा आहे कुणे वॉटरफॉल्स, जो आपल्या भारतातला 14 हायेस्ट वॉटरफॉल पण म्हणून ओळखला जातो. आणि इकडे मगनलाल चिक्कीची शॉप चालू झाले, याचा अर्थ आपण लोणावळ्यात आलो. सो फायनली आम्ही पोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, अर्थात लोणावळ्याला. आणि आता जस्ट आम्ही हॉटेलमध्ये एंटर केलं. गाडी पार्क करतोय ऋषी, तोपर्यंत मी म्हटलं तुमच्याशी बोलूया. आम्ही थांबणार आहोत 2 दिवस हॉटेल मातृछायाला, जे लोणावळा बसस्टँडच्याच पुढच्या गल्लीमध्ये आहे. तुम्हाला दाखवतो बाहेरून कसं आहे हॉटेल ते, आणि त्याच्यानंतर देतो तुम्हाला रूम टूर. इथून एंटर केलं, आमचा रूम नंबर आहे 104. एंटर केल्यानंतर ही आहे आमची स्वीट कोझी रूम. इथे चावी ठेवायला आहे, बटनचं नाव. त्याच्यानंतर आहे इथे मिरर, टॉवेल्स दिले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर सोप आहे, आमचा किंग साईज बेड, AC आहे, फॅन ऑल. हा इथे वॉशरूम. इथे कबड आहे, डेस्क आहे एक छोटासा, आणि ही आहे बाल्कनी. बाल्कनी आय गेस लॉक आहे. सो फायनली वी आर इन लोणावळा. सो चला आता आम्ही थोडं फ्रेश वगैरे होतो, टायर्ड झालो जरा, ट्रॅव्हलिंग करून चेंज वगैरे करतो, थोडं तोंडबिंड होतो आणि मग तुमच्याशी बोलतो. सो फायनली आम्ही आता डिनर करायला बसतोय. मस्त फ्रेश वगैरे झालो, थोडा रेस्ट घेतला, आणि आता आम्ही डिनर मागवलं आहे. रात्रीचे 10-10:15 होतात, आणि डिनरमध्ये आज चायनीज मागवलं आहे, कारण इथे क्लायमेट असं मस्त गार झालं आहे. सो सूप प्यायचं मन केलं. सो काय काय मागवलं आहे दाखवतो तुम्हाला. सो इथे आहे चिकन मंचाव सूप, त्याच्यासोबत हे फ्राईड नूडल्स आहेत, शेजवान चटणी आहे, त्याच्यानंतर लॉलीपॉप आहेत, आम्ही थोडे ठेवून दिलेत कारण गरम गरम आहेत त्यामुळे, आणि हा आहे चिकन शेजवान फ्राईड राईस. सो चला आता आम्ही डिनर करतो. भूक लागली ऋषी खूप. येस, सो चला डिनर करतो आम्ही, आणि तुमच्याशी आता बोलतो थेट उद्या. कुठे आम्ही जातोय, कुठले स्पॉट्स एक्सप्लोर करतोय बघूया. सो तोपर्यंत बाय बाय. सुप्रभात मित्रांनो. सो सकाळ झाली आणि आता आम्ही फ्रेश वगैरे झालो, आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालो आहे फिरायला. तर आमचा प्लॅन चालला आहे की ताम्हिणी घाटला जायचं, आणि ऑन द वेच तिकडे वेगवेगळे पॉईंट्स आहेत लोणावळ्यातले, टायगर पॉईंट, त्याच्यानंतर बुशी डॅम वगैरे. सो ते पण कवर करायचे तिथे जाता जाता. बघू, आत्ता तरी उजाडलं आहे, थोडं ऊन पडलेलं आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे थोडं बरं आहे. त्यामुळे जाताना येताना बरं पडेल. असंच असू दे वेदर थोडं. सो चला, ऋषी आता गाडी काढतोय, आणि त्याच्यानंतर मग आपण निघूया ताम्हिणी घाटला जायला, आणि मध्ये काय स्पॉट्स लागत आहेत ते बघूया. चला. हा आहे लोणावळा लेक. आम्ही गेलो तेव्हा पाऊस नव्हता, त्यामुळे वॉटरफॉल दिसत नव्हते जास्त. आता इथे सुंदर असं वॉटरफॉल दिसतात. तरी तिथे एक वरती बघा, बारीकसा तुम्हाला छोटा एक वॉटरफॉल दिसतोय.
डाव्या बाजूला तुम्ही बघू शकता तिकडे वरून एक छोटा वॉटरफॉल दिसत होता. सो आपण आता आलो आहोत लोणावळ्याच्या टायगर्स पॉईंटला. आता इथे पाऊस नाही आहे, ऊन आहे, त्यामुळे सगळं असं उजाडलेलं आहे. तुम्हाला दाखवतो इथून समोरून किती छान सुंदर दृश्य येते. 3-4 दिवसापूर्वी एवढा पाऊस होता, पूर्ण धुक्याने भरलेलं, पण आता पाऊस नाही आहे, त्यामुळे नीट बघता येते काय आहे ते. तुम्हाला दाखवतो इथून कसा व्ह्यू दिसतोय ते बघा. शिवसागर वॉटरफॉल तिकडे. सो इथे लायन्स पॉईंटला टायगर्स पॉईंटची पण आहे, तिथे आम्ही म्हटलं पुढे जायचं आहे तर नाश्ता करूनच जाऊया. सो आम्ही इथे घेतले गरम गरम कांदा भजी आणि गरम गरम वडापाव. सो इथे मस्त गरम गरम कांदा भजी, गरम गरम वडापाव, मिरची आणि हा वाफळणारा चहा आणि हा समोर मस्त सुंदर नजारा. सो इथेच जरा मध्येच आम्ही हॉल्ट घेतला आहे अगेन, कारण इथे जे आहेत ऋषीला त्याचे ऑर्किड शोधायचे आहेत काही. सो मागे इथे बघू शकता ऋषी इथे मागे शोधतोय. जंगल नाही आहे, एक पठारसारखंच आहे साईडला. सो तिकडे तो शोधतोय. आणि हे जे दिसतात ह्याला म्हणतात कारवी. सो बघूया ह्याला काही इथे ऑर्किड्स सापडत आहेत का. लास्ट टाइम मला इथे सापडलेले ऑर्किड्स. पाऊस नाही आहे त्यामुळे ट्रॅव्हलिंग थोडं बरं पडतं आहे करायला, रस्ते वगैरे जर सुके आहेत त्यामुळे. पण छान वाटतं आहे ओव्हरऑल, खूप सुंदर वाटतं आहे फिरताना. कारण ऊन जरी असलं तरी गारवा आहे, त्यामुळे असं घाम वगैरे काही तसं येत नाही आहे. सो चला बघूया याला ऑर्किड्स काय भेटत आहेत का, आणि मग पुढे प्रवास कंटिन्यू करूया. किती छान वाटतंय. आणि ऑन द वे जाताना आपल्याला लागतो हा पेठ शहापूरच्या इकडचा कोरीगड किल्ला. मस्त धुक्यांच्या चादरने वर झाकला गेला, छान वाटतो हा कोरीगड किल्ला. तिकडनं मागच्या बाजूने त्याची ट्रेकिंगची वाट होती वरती गडावर जाण्यासाठी. आपल्याला जायचं तर नाही आहे म्हणून तुम्हाला इथून दाखवतो कोरीगड किल्ला. आणि आता आपल्याला इथून सरळ जायचं आहे ताम्हिणी घाटासाठी. चला ढग येत आहेत, आय होप सो पाऊस नसला पाहिजे पुढे. चला सुंदर अशी धुक्यांची चादर पसरलेली आहे. आणि माझ्या डाव्या बाजूला डोंगर आहेत, तिथे बारीक असा धबधबा सुद्धा दिसतोय. ट्राय करतो. भारीवाले रानहळ देऊ मस्त की फुलं वगैरे बघितले. हे बघा इथे तुम्हाला दिसू शकते की ते वरती हलकासा वॉटरफॉल दिसतोय, पूर्ण धुक्यांनी आच्छादलेला. आणि आपण आता सरळ आता इथून खालती उतरतो. रस्ता थोडासा दगडी आहे पण ठीक आहे, ऑप्शन नाही आता जायचं म्हटलं तर. येस होपसो येताना दुसरा असेल रस्ता, ऑप्शनचा आवाज येतोय. ते व्ह्यू छान होता त्यामुळे म्हटलं की आपण थांबूया, कारण आजूबाजूला तिकडे येताना डोंगर जवळ होते त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे आपण तिकडे कुठे थांबवलं नाही, आपण पुढे आलो आहे. थोडं ओपन आहे या साईडला आणि इथून तुम्हाला दाखवतो विहंगम दृश्य. खूप बघण्यासारखं आहे. इथे फोटो काढायला खूप सुंदर असा पठार आहे आणि हिरवी चादर अशी पूर्ण पसरलेली आहे बघा.
I begin to. आणि हे आपले बागडणारे फुलपाखरू. खूप खराब रस्ता होता. आता इथे पूर्ण दगडी रस्ता आहे. इथे डोगो आलेला आहे आणि ते पाऊस सुरू झालेला आहे. त्यामुळे आम्ही विचार करतो की रेनकोट घालून घेऊया, उगीच भिजायला नको म्हणून. तर रेनकोट घालून पुढचा प्रवास करायचा. अजून 20 किलोमीटर आहे जायला. आय जस्ट होप की हा दगडीवाला रस्ता पुढपर्यंत नसावा, इतकाच असावा. सो चला रेनकोट घालूया आणि कंटिन्यू करूया प्रवास. माझ्या उजव्या बाजूला जे आहे तो आहे अंदरवनचा वॉटरफॉल्स. धुक्यांची चादर पसरली आहे त्यामुळे काही दिसत नाही. थांबा मी तुम्हाला क्लोज व्ह्यू दाखवतो. पाऊस लागलाच आम्हाला. फायनली आम्ही आता ताम्हिणी घाटाचा जो रस्ता आहे तो सुरू करतो आहे. आता आम्ही थोडं वरच्या साईडला जायचा विचार करतो आहे. एका बाजूला थोडं ट्रॅफिक होतं त्यामुळे आम्ही विचार केला थोडं आपण दुसऱ्या बाजूने जाऊया. पण पाऊस इतका जोरात चालू आहे त्यामुळे खूप मजा येते आहे. माझा ऑडिओ पण ह्याच्यामुळे आय गेस बंद झाला, काही ऐकायला येत नव्हतं, इतका जोरदार पाऊस होता. पण खूप मजा येत होती. चला जाऊया आपण आता पुढे. फायनली आपण पोचलो आहोत. ताम्हिणी घाटातनं आपण आलो थोडं वरपर्यंत, जिथे व्ह्यू पॉईंट आहे. माझ्या बॅक साईडला जे आहे मुळशी डॅम आहे, त्याचं इथे पाणी आहे. आणि अजून इथे तेवढ्या प्रमाणात पाऊस नाही आहे, त्यामुळे ना वॉटरफॉल वगैरे तेवढे अजून जोरातनी फ्लो नाही करत आहेत. तरी इथे छोटासा आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि आता आम्ही इथे मॅगी खायला उतरलो आहेत. भिजलो आहे चक्का रेनकोट असून सुद्धा, कारण मध्येच पाऊस लागलेला. त्यामुळे तुम्हाला तोपर्यंत मी दाखवतो त्याचा छोटासा वॉटरफॉल. इथे ऋषीची थोडी डिसअपॉइंटमेंट झाली, कारण मोठा वॉटरफॉल मिळेल या ह्याच्याने आम्ही आलो, पण पाऊसच नव्हता जास्त, त्यामुळे इथे मोठा वॉटरफॉल आम्हाला दिसला नाही. पाच मिनिटं पण नसतील झाली, गाडी काढायचं आहे. आणि इथे समोर बघतोय पूर्ण धुक्याने परिसर जो आहे तो एकदम धुकाट झालेला आहे. खूप सुंदर दिसतोय. चला आता आपण जायचं आहे आपल्याला पावना लेकच्या दिशेने. आपण आलो या बाजूने, आता जायचं आहे आपल्याला इथून. चलो निघायचं. चला.
इथे आता एक हॉल्ट घेतलाय. पावना लेक चांगला समोरच दिसतोय. 4 मिनिट्सवर त्याचं व्ह्यू पॉईंटचे लोकेशन आहे. आणि इथे इतकं छान वाटतंय. रेनकोट वगैरे आम्ही काढलं, म्हटलं जाऊ दे आता भिजायला झालं तरी चालेल. इथून आमचं हॉटेल जे आहे ते परत 24 किलोमीटरवरच आहे. म्हटलं जाऊ दे, जरी पाऊस आला तरी भिजत जाऊ, हरकत नाही. पण आता घालायचं नाही आहे, ते जास्त लोड घ्यायचा नाही अंगावरती. पण इतकं छान वाटतंय हे. माझ्या मागे बघता हा आहे पावना लेक. तुम्हाला दाखवतो मी 360 व्ह्यूमध्ये कसा दिसतो हा परिसर बघा. ऋषीला सू आली आहे, पण त्याला काढता येत नाहीये. काही तर मागे मुली आहेत, त्यामुळे तो लोकेशन शोधतोय. कारण रेनकोट काढून त्याला पश्चाताप झालेला आहे. कारण अजून गारवा लागतोय आणि त्याला जोराची आलेली आहे. तो पळत त्या बाजूला गेलेला आहे. तिकडे तरी कुठे भेटतंय का बघू दे. चला आपण आता पुढे जाऊया. बघूया जर व्ह्यू पॉईंट अजून काय आहे का. आता आपण सरळ जाऊया आपल्या हॉटेलच्या दिशेने. और ये पीछे से ह्या मागून येतोय पाऊस या दिशेने सरळ थेट. आणि आम्ही रेनकोट काढून बसलेलो आहोत. काय करायचंय, घालायचं रेनकोट? हो, जोराचा पाऊस आलाय. मी नाही घालत, जाऊ दे, दिसतो आता. मला आता परत ते घालायचा कंटाळा आलाय रेनकोट. ते परत काढा, ते पॅन्ट घालाय ना. भीग जाने का अभी कुछ नहीं. काढ गेला. कशाला काढलंस मग? जाऊ दे, थंडी वाजणार आहे. चलो आम्ही आता इथून निघतो पटापट. आम्हाला खालती अजून 23 किलोमीटर जायचंय. पाठीची वाट लागलेली आहे. रूममध्ये जाऊन बाम लावायला लागणार आहे वाटतं. चला निघूया पटकन. तो बघा पाऊस. छान वेदर आहे, खूप प्लेझंट वेदर आहे. पण निघायला लागणार आहे पटापट. काय रेनकोट काढलेला आहे, जास्त भिजू नाही शकत. कारण उद्या आम्हाला निघायचं आहे परत मुंबईसाठी जायला. आणि इकडे आपल्याला समोर हलकासा जो दिसतोय तो आहे पावना डॅम. पावना लेक बघून झाल्यानंतर खालती आलोय. आता आम्ही घाट उतरलोय. आता इथून 8 किलोमीटरवरती आहे आमचं हॉटेल, म्हणजे लोणावळा येईल. लोणावळ्यातच 8 किलोमीटर बाकी आहे सिटीमध्ये जायला आम्हाला. स्वतः म्हटलं की थोडा चहा पिऊन घेऊया. क्लायमेट खूप गार झालेला आहे. इथे वडापाव घेतलाय, भिजलोय लिटरली आम्ही. इथे आहे गरम गरम वडापाव. आणि समोरचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो काय आहे ते, आणि ती पण सांगतो की काय आहे एक्झॅक्टली. चहा आमचा येतोय. समोर मक्याचा सुगंध सुटलाय, मका भाजतानाचा. इथे आहे गरम गरम वडापाव. आणि हा आहे दुधेरी खिंड हा रस्ता. इथून आम्ही खालती आलोय आता. इथून आम्हाला आता सरळ जायचं आहे, या साईडला यायचं आहे लोणावळ्याला. ही जी डाव्या बाजूची वाट आहे ती जाते लोहगड आणि विजापूर किल्ल्याच्या पायथ्यापाशी. आणि वरती अर्धा तास अजून तुम्हाला मग ट्रेक करायला लागतं. पायथ्यापाशी स्कूटी गाडी जाऊ शकते आणि पुढे अर्धा तास आहे. आणि हा पावना लेकच्या इथे जाणारा रस्ता जिथून आम्ही आलो. आणि इथून आता लोणावळ्याला जायचं आहे. तोपर्यंत आधी आपण खाऊन घेऊया वडापाव. गरम गरम चहा येतोय आणि हा धूर बघा, सुगंध सुटला. चहा पण आला आहे आमचा आता. चला चहा पिऊया, वडापाव खाऊया आणि परतीच्या प्रवासाला निघूया. फायनली आम्ही रूमवरती आलो, फ्रेश झालो, मस्त गरम पाण्याने आंघोळ वगैरे केली आणि आता रिलॅक्स झालं आहे. बाम लावायला लागला पायांना आणि मांड्यांना, कारण स्कूटीवर बसून बसून मांड्या दुखायला लागलेल्या त्यामुळे. हा ऋषी, कसा होता मग आजचा दिवस? छान होता. असं ऑर्किड्स भेटले तुला काही? येस, बघितलं ऑर्किड्स भेटले त्याला. ऑर्किड्स घेऊनही चाललोय आम्ही. सो चला आता तुमच्याशी बोलतो डिनरच्या वेळी. आता थोड्या वेळ रेस्ट करतो, खूप दमायला झालं आता. थोडी रेस्ट करतो, तुमच्याशी बोलतो.
सो फायनली आमचं लोणावळ्यातलं लास्ट डिनर आम्ही आता करणार आहोत, कारण उद्या आम्हाला निघायचं आहे परतीच्या प्रवासाला मुंबईसाठी. आज गुरुवार असल्यामुळे व्हेज आहे, त्यामुळे काय काय आम्ही मागवलंय दाखवतो तुम्हाला. बघा, इथे आहे पापड, त्याच्यानंतर कांदा लिंबू आहे, पनीर मसाला घेतला आहे, त्याच्यानंतर तंदूर रोटी घेतली आहे, इथे जिरा राईस आहे आणि लास्टला सोल कढी. सो ऋषी, कसा होता आजचा दिवस? छान होतं. पहिल्यांदा तामिनी घाटला गेलं, अंदर पण बघितलं. येस. क्लायमेट कसं आहे? एकदम गारठण होतं. एकदम मी गाडी चालवत होतो, त्याच्यामुळे थंडी वाजलेली. एक तर आपण रेनकोट काढून ठेवले होते. येस. सो चला, भूक लागली आता, खूप मंत्रा ऑर्डर. चलो. सो आय होप तुम्हाला लोणावळा सिरीज मधली ही शॉर्ट सिरीज होती ही तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. इश्क च अजना